ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबई, नवी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी। खरेदीला आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ, शेतीलाही फटका बसण्याची शक्यता। सोलापुरात भाजपात जोरदार दुफळी। एनसीपीच्या दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध। भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे नजरा। उद्या मी जरी पक्ष सोडून गेलो तर अजितदादा आणि पक्षाला फरक पडणार नाही। सोलापुरात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गेलेल्या दत्ता भरणेंचं बैठकीनंतर विधान। तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले। ठाकरे परिवार हे मजबुरीचे नाव। भाजपच्या नवनीत राणांची राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। मी तर पंतप्रधान मोदींचा भक्त। मुंबईचा महापौर भाजपचाच होणार। अभिनेता महेश कोठारेंचं विधान। तर रात्री तात्या विंचू चावेल असं म्हणत संजय राऊतांची कोठारेंवरती टीका। मराठा आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे उतरणार मैदानात। शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द करा। मुरलीधर मोहोळांबद्दल अजूनही संशय कायम असं म्हणत मोहोळांना चितपट करण्याचा राजू शेट्टींचा इशारा। सोलापूर हैदराबाद महामार्गावरती भीषण अपघात। कुत्र्याला वाचवण्याच्या नादात चौघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी। तर कोल्हापुरातील अपघातात दोघांचा मृत्यू। दिव्यांच्या साक्षीनं आज घरोघरी लक्ष्मी पूजन। व्यापाऱ्यांकडूनही चोपडी पूजन। सुख समृद्धी भरभराटीसाठी लक्ष्मीची आराधना। तर शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात अचानक 1,500ची घसरण। लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी। यानंतर बातमी आहे नवी मुंबईमधून ब्रेकिंग न्यूज आहे। जगभरात आज दिवाळी सणाचा पहिला दिवस लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात सुरू असताना अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे। विजांचा कडकडाट सुद्धा होतोय आणि जोरदार पाऊस पडतोय। या अवकाळी पावसामुळे दिवाळीनिमित्त लावण्यात आलेले ठिकठिकाणी आणि सार्वजनिक तसंच घरोघरी लावलेले कंदील हे पावसामुळे गळून पडले। तर दिवाळीनिमित्त उघड्यावर सुरू असलेले छोटे मोठे व्यावसायिक रांगोळी दिवे यांचंही मोठं नुकसान झालंय। बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या ऊन, वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे। माणगाव, रोहा, इंदापूर, तळा, म्हसळा परिसरामध्ये पावसानं आगमन केलं। त्यामुळे कापणी करून ठेवलेली भात शेती वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतीये। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासह पावसानं दुपारपासून झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे। या संपूर्ण परिसराला सततच्या पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। कोल्हापुरातही मुसळधार पाऊस झाला। ऐन दिवाळीमध्ये परतीच्या पावसाचा पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसराला जोरदार तडाखा बसला। तासभर पडलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आलं। वाशिम शहरासह काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं दिवाळीवर विरजण पडलं। बाजारपेठेमध्ये धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। दिवाळीच्या दिवशी बाजारात लक्ष्मीच्या मूर्त्या, झेंडूची फुलं तसंच अन्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। ऐन दिवाळीमध्ये पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांसह गृहिणींची तारांबळ उडाली आहे।
कर्जत तालुक्याला पावसानं पुन्हा एकदा झोडपून काढलेला आहे। विजांच्या आणि ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। अकोले शहरामध्ये आज पावसानं अक्षरशः जोरदार हजेरी लावली। दिवाळीच्या उंबरठ्यावर उत्साहानं बाजारात उतरलेल्या नागरिकांना या पावसानं अक्षरशः भिजवून टाकलं। फटाके, सजावट, त्याचबरोबर दिवे, फुलं, मिठाई आणि रांगोळीच्या साहित्याची खरेदी करताना नागरिकांची तारांबळ उडाली। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये अचानक मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या या पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द करा अशी मागणी केलेली आहे शेट्टींनी। पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या व्यवहाराला स्थगिती दिली असली तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे। हा व्यवहार रद्द झाला नाही तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। सोबतच बुलढाणा अर्बन बँक आणि कर्नाटकातील भाजपच्या एका नेत्याच्या बँकेनं दिलेलं कर्ज हे सुद्धा संशयास्पद आहे अशी टीका त्यांनी केली आहे। याबाबत आपण गप्प बसणार नाही, मुरलीधर मोहोळ यांना चितपट करू असा इशाराही शेट्टींनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा वाद चांगलाच चिघळताना आपल्याला पाहायला मिळतोय। राजू शेट्टी यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती गंभीर आरोप केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी राजू शेट्टी हे नुरा कुस्ती खेळत असल्याची टीका केली। या सगळ्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर हा सगळा वाद रंगताना पाहायला मिळते। जैन बोर्डिंगची जागा खरं तर 3000 कोटीची बाजार भावात ती जागा जाईल, मात्र 230 इतक्या कोटींना कवडी मोलानं ती विकत घेतली गेली। त्यावरून तुम्ही आरोप करताय आणि तुम्हाला नुरा कुस्ती खेळत असल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणताय। मी नुरा कुस्ती खेळतो का कसली कुस्ती खेळतो हे मुरलीधरांना मोहोळ यांना लवकरच समजेल असं मी 2 दिवसापूर्वी बोललो होतो। मी असंही बोललो होतो की माझा पट चितपट झाल्यावरच कळतो आणि तो कळाला। धर्मादाय आयुक्तांना स्वतःच दिलेला निर्णय बदलून त्या एकूणच विक्री व्यवहाराला स्थगिती देण्याचा नवा निर्णय द्यावा लागला। यावरून माझी भूमिका किती योग्य होती आणि आम्ही योग्य दिशेनं योग्य पद्धतीनं मागणी करत होतो आणि अन्यायाच्या विरोधात लढत होतो हे सिद्ध झालेलं आहे। भूमिका काय राहते याच्यावर अवलंबून आहे। मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं त्यांच्या मतदारसंघातला हा विषय आहे। त्यांनी पुढाकार घेऊन हे 65 वर्ष जुनं असणारं हे हॉस्टेल अबाधित राहावं, विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून जर ते पुढाकार घेऊन आपला केंद्र सरकारमधलं असणारं वजन, लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारवर असणारा त्यांचा दबाव याचा वापर करून त्यांनी जर का हा व्यवहार पूर्णपणे रद्द करून ते पुन्हा ते विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आले, स्थिरस्थावर झाले तर मग ह्याच मुरलीधर अण्णांचं उजळ मतानं त्यांचं स्वागत करायला सुद्धा मी मागं पुढं बघणार नाही किंवा त्यांचं अभिनंदन करायला मागं पुढं बघणार नाही। पण अजूनही ते गोखले बिल्डरनी चुकीचा व्यवहार केला असं म्हणायला तयार नाहीत आणि ते म्हणायला तयार नाही त्याचा अर्थ ते त्यात भागीदार आहेत असं अजूनही माझं मत आहे। व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय मी तर काय गप्प बसणार नाही। अमित शहाना सुद्धा जाऊन मी विचारेन की सहकार राज्यमंत्री आहेत, ते सहकार मंत्री आहेत अमित शहा आणि त्यांच्याच एका माजी खासदाराच्या पतसंस्थेनं अशा पद्धतीनं एका मंदिरावर घाण बोजा करून 50 कोटीचा कर्ज कसं काय दिलं गेलं। कारण एका मंदिराचं राजकारण करून डोकी फोडून दंगली घडवून सत्तेवर आलेली तुम्ही मंडळी दुसरं एक मंदिर विकलं जात असताना त्याच्यावर घाण खत केलं जात असताना तुम्ही कसं काय गप्प बसता हे विचारणार आहे मी जाऊन। झाला नाही तर पुढची भूमिका आक्रमक असेल आणि माझी कुस्ती कशा पद्धतीनं असेल ते त्याच वेळी समजून येईल अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा राजू शेट्टी देताना पाहायला मिळते। त्यामुळे या प्रकरणाला सध्या स्थगिती दिली असली तरी हा व्यवहार रद्द होणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। यानंतर बातमी आहे नवी मुंबईमधून ब्रेकिंग न्यूज आहे। जगभरात आज दिवाळी सणाचा पहिला दिवस लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात सुरू असताना अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे। विजांचा कडकडाट सुद्धा होतोय आणि जोरदार पाऊस पडतोय। या अवकाळी पावसामुळे दिवाळीनिमित्त लावण्यात आलेले ठिकठिकाणी आणि सार्वजनिक तसंच घरोघरी लावलेले कंदील हे पावसामुळे गळून पडले।
तर दिवाळीनिमित्त उघड्यावर सुरू असलेले छोटे मोठे व्यावसायिक, रांगोळी, दिवे यांचंही मोठं नुकसान झालंय. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. लक्ष्मीपूजन निमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. विविध अलंकारांनी देवीचं रूप सजलंय. दिवाळी आणि लक्ष्मीपूजन निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बीडमधील एका भाविकानं तब्बल 2 टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट केली आहे. शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड या फुलांपासून आकर्षक सजावट करण्यात आली. शिर्डीमधील साई मंदिरातही दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. साई मंदिरात दिवाळीनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे. यावेळी साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लक्ष्मीपूजन निमित्त मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या. लक्ष्मीपूजन निमित्त साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली. देशभरातून भाविक मंदिरात दाखल झाले. त्यावेळी दिवाळीनिमित्त काकडा ही मंदिरामध्ये सुरू झाली आणि पहाटे काकडा दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली. जळगावच्या सुभाष चौक परिसरामध्ये पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. संपूर्ण परिसरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असल्याची दृश्य समोर आली. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये चांगली वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. जळगावात घरोघरी लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळतोय. व्यापारी, उद्योजक लक्ष्मीपूजनासह चोपडी पूजन करून लक्ष्मी मातेसमोर वर्षभराचा लेखाजोखा सादर करतायत आणि उद्योग व्यवसाय भरभराटीसाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करतात. संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेच्या दरबारात अश्विन अमावस्येचा रात्री धगधगत्या अग्नीचा थरार अर्थात भेंडोळी उत्सव रंगला होता. आई, राजा, उदो उदो आणि काळ भैरवनाथाचं चांग भलच्या गगनभेदी जयघोषात अग्नीचा पेटता लोळ, अंगाखांद्यावर वाहून नेण्याचा थरार सुमारे 1.5 तास सुरू होता. चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोडवर झेंडूची फुलं विक्री करण्यासाठी दुकानं लागली आहेत. दसऱ्याला 80 रुपये तर 100 रुपये किलोनं विक्री होणारे झेंडूचे फुलं दिवाळीला मात्र आवक वाढल्यानं 30 रुपये किलोनं विकली जात आहेत. नांदेडच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूची आवक वाढलेली आहे. पण फुलं कवडी मोल दरात विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि लक्ष्मीपूजनाला अवघे काही तास शिल्लक होते त्यावेळेला जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात अचानक घसरण झाली. सकाळी सोन्याचा दर प्रति तोळा 1,35,000 रुपये इतका होता. मात्र केवळ 3 तासानंतरच दरामध्ये तब्बल 1,500 रुपयांची घसरण झाली आणि सोन्याचा भाव 1,33,500 रुपये तोळा झाला. उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरामध्ये ऐन दिवाळी सणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या भागामध्ये आणि उल्हासनगरच्या अनेक परिसरात पाणी टंचाई आहे. दिवाळीच्या दिवशी पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेनं वाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. वाड्यातील अल्पवयीन मुलींच्या खरेदी विक्री प्रकरणातील आरोपींना वाडा पोलिसांनी मोकाट सोडल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेनं केलाय. भाजपमध्ये येणाऱ्या माजी आमदारांच्या प्रवेशाला सोलापुरातून भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय. भाजप शहर पक्ष कार्यालयाच्या बाहेर दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं. सोलापूर तालुक्यातील आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी शहराध्यक्ष स्वतः मैदानात उतरले. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हे आंदोलनस्थळी पोहोचले आणि भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश नको अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. वर्ध्यामध्ये दिवाळीच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि ते आंदोलन करू लागले. शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न विचारण्यात आला. घरी पैसेच नाहीत, केवळ 500 रुपयात आपले सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमर काळे आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केला.
गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिस समोर अभ्यंग स्नान करत अनोखं आंदोलन केलं. प्रभाग क्रमांक 52 मधील पाणी टंचाईच्या निषेधार्थ ठाकरे सेनेकडून आंदोलन करण्यात आलं.